तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज तारीख आहे 15 फेब्रुवारी 2026 आणि आज महाशिवरात्रीचा मोठा दिवस आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, भरपूर लाडक्या बहिणी जे आहेत ते जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता, जानेवारी महिन्याचा 19वा हप्त्याचं वाटप कधी होईल, कधी खात्यामध्ये पैसे येईल या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण मागच्या हप्त्याचा वाटप सुद्धा जानेवारी महिन्याच्याच म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा वाटप जानेवारी महिन्याच्या 12 तारखेला झाला होता. सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले होते. मग आता हा वाटप कधी होणार, त्याचबरोबर जे काही बातम्या पसरवल्या जात आहे की 6,000 रुपये एकत्र मिळणार, 6,000 रुपये एकत्र मिळणार. खूप जास्त व्हिडिओ अशा प्रकारचे व्हायरल होत आहे. ओरडून ओरडून तुम्हाला सांगितलं जात आहे की 6,000 रुपये वाटप, 6,000 रुपये वाटप. तर कोणत्या बहिणींना मिळणार का, खरंच मिळणार का, यामागे काही लॉजिक आहे का, मिळणार की नाही? कारण या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्याचा वाटप या ठिकाणी दाखवला जात आहे, बरोबर. तर बघा, आता जो काही जानेवारी महिन्याचा 19वा हप्त्याचा वाटप आहे तो कोणत्या बहिणींना मिळणार? तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला तर त्याच बहिणींना 1,500 रुपये वाटप जानेवारी महिन्याचा होणार. आता उद्याची तारीख आहे, उद्याचा सोमवार दिवस आहे, उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्याचा दिवस या ठिकाणी महत्वाचा आहे कारण वाटपाला ऑलरेडी खूप जास्त विलंब झालेला आहे. शासनाकडून सुद्धा कोणतीच अपडेट देण्यात येत नाही, ऑफिशियल तारीख सुद्धा पुढे आलेली नाही. पण अचानकच शासनाकडून वाटप सुरू केलं जातो, कधी पण कोणत्याच प्रकारची अपडेट दिली जात नाही, पण अचानकच वाटपाला सुरुवात होते सकाळी 11 वाजता किंवा मग संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर आपला व्हिडिओ सुद्धा अपडेटच्या मार्फत आपण घेऊन येतो. तर उद्या बघा, उद्याचा 100% म्हणजे चान्सेस आहे, शक्यता आहे की वाटप होणार. उद्यापासून 100% वाटप म्हणजे शक्यता आहे की उद्या 1-2 दिवसामध्ये, सोमवार मंगळवारी या 1 ते 2 दिवसामध्ये वाटप होणार आहे. आता बघा, 6,000 रुपयाचा या ठिकाणी विषय आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे पकडून 6,000 रुपये या ठिकाणी जोडले जात आहे. ओरडून ओरडून तुम्हाला सांगितलं जात आहे आणि टीव्हीवर जे काही पुरावे, टीव्हीवर जे काही बातम्या येत आहेत, खोट्या बातम्या, त्या बातम्या दाखवून तुम्हाला मूर्ख बनवलं जात आहे. 6,000 रुपयाचा वाटप होणार नाही, हे मी तुम्हाला सर्वात आधी क्लिअर करतो. कारण आपण या ठिकाणी अजूनपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप झाला नाही आणि आपण स्वप्न पाहत आहे फेब्रुवारी हप्त्याच्या वाटपाचे. अजूनपर्यंत जानेवारी हप्त्याचाच पता नाही आणि फेब्रुवारी हप्त्याचं वाटप आपण 6,000 रुपयाचं स्वप्न या ठिकाणी पाहत आहे. मग फेब्रुवारी हप्त्याचं जर वाटप मिळत असेल तर मग जानेवारी आणि फेब्रुवारी मग 3,000 रुपये मिळायला पाहिजे, बरोबर. 3,000 रुपये मिळायला पाहिजे. याबद्दल अजूनपर्यंत कोणत्याच शासनाचा निर्णय आलेला नाही. ज्यावेळेस अशा प्रकारे मोठा वाटप केला जातो, जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या अमाऊंटचा जेव्हा वाटप केला जातो, तेव्हा सर्व मंत्री आदित्य तटकरे आपल्या फेसबुक पेजवर मोठ्या प्रमाणात त्यांच्या फेसबुक पेजवर अपडेट देत असतात. पण हे 6,000 रुपये मिळण्याची बातमी खोटी आहे. कदाचित समजा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4,500 रुपये मिळू शकतात. तर कधी ज्या बहिणींची केवायसी चुकली, ज्या बहिणींची केवायसी चुकल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर हप्ते थकले, आता त्या बहिणींना केवायसी दुरुस्ती करण्यासाठी शासनाने संधी दिलेली आहे. भरपूर बहिणींनी केवायसी सुद्धा दुरुस्ती केली आहे, केवायसी दुरुस्ती केली, केवायसी सबमिट केली. तर बघा, तुम्ही आता केवायसी पूर्ण केलेली आहे, दुरुस्त केलेली आहे, सबमिट केलेली आहे, पण शासनाकडून केवायसीची चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही किंवा शासनाकडून केवायसीची चौकशी सुरू असेल, शासनाकडून केवायसीची चौकशी सुरू असेल. त्यामुळे चौकशी जर पूर्ण झाली आणि शासनाने जर ठरवलं, चौकशी जर पूर्ण झाली आणि शासनाने जर ठरवलं की 3 हप्त्याचे पैसे द्यायचे, 3 हप्त्याचे पैसे द्यायचे, तर मग 4,500 रुपये तुम्हाला मिळू शकतात. पण या ठिकाणी 6,000 रुपयाचा विचार करू नका, फेब्रुवारी महिन्याचा वाटपाचा विचार करू नका. बातमी खोटी आहे. 6,000 रुपये मिळणार नाही. इथे 4,000 रुपये मिळण्यासाठीच आपल्याला खूप जास्त डोकेदुखी होत आहे. 4,000 रुपये मिळणार की नाही याबद्दल अजूनपर्यंत गॅरंटी नाही, कारण केवायसीची चौकशी झालेली नाही. हे सर्व बातम्या खोट्या आहे. काही म्हणजे यामागे काही पुरावा नाही, काही बूड नाही. 4,500 किंवा 6,000 यामागे काहीच पुरावा नाही. जोपर्यंत केवायसीची चौकशी होणार नाही तोपर्यंत शासन या सर्व गोष्टीवर निर्णय घेणार नाही. तुम्हाला हा विषय क्लिअर झाला असेल. जे काही तुम्हाला ओरडून गळ्यापर्यंत फाडून सांगत असतात की 6,000 रुपये, 6,000 रुपये, ते सर्व टीव्हीवरच्या बातम्या 100% खोटी आहे. 6,000 रुपये येणार नाही. तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअर सर्वात आधी करत आहे. जर चौकशी झाली तर 4,500 रुपये येण्याची शक्यता आहे. नाहीतर मग जानेवारी महिन्याचा हप्ता फक्त 1,500 रुपये मिळणार. फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता 1,500 रुपये जे तयार आहे त्याचाच वाटप सुरू होऊ शकतो. जो काही प्रश्न होता, जो काही विषय होता, तो तुमच्यासमोर क्लिअर झाला असेल. कोणतेच असे फसवेगिरी करणारे व्हिडिओ पाहू नका ज्यामध्ये तुमची दिशाभूल केली जाते आणि शेवट तुम्हालाच माहित आहे की शेवट येणार आहे फक्त 1,500 रुपये.
या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की शेवट येणार आहे 1500 रुपये, त्यामुळे 6000 रुपये, 4500 या गोष्टीच्या मागे लागू नका. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.